अजित पवार यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्यावर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका। अजित पवार यांनी सर्व मंत्री आणि आमदारांना या सूचना दिलेल्या आहेत। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची ही महत्त्वाची सूचना। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय तपशील आहेत? निकिता, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आणि त्यांच्या एकूण आंदोलनावरती कालच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि या चर्चेमध्ये अजित पवारांनी आपल्या आमदारांना त्यासोबतच मंत्र्यांना काही सूचना दिलेल्या आहेत, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांवरती कोणीही प्रतिक्रिया देऊ नये। त्यांचं जे काही आंदोलन आहे किंवा मराठा आरक्षणाचा जो काही विषय आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाताळत असल्यामुळे त्यावरती कोणीही भाष्य करू नये, जेणेकरून कुठलाही वाद उपस्थित होणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना या अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील असू दे किंवा एकूण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असू दे, त्याच्यावरती कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, भाष्य करू नये, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या अजित पवारांनी कालच्या बैठकीत दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे या सूचना आता अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री पाळणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ सुद्धा मनोज जरांगे पाटलांवरती ज्या काही प्रतिक्रिया देत आहेत किंवा त्यांची जी काही भूमिका मांडतायत, त्यामुळे एक नवीन वाद हा सध्या उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते। आणि या सगळ्या अनुषंगाने काल अजित पवारांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना या सूचना दिल्याचं बोललं जाते। योगेश, जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।